नमस्कार मित्रांनो, शिंदे यांची मोठी घोषणा। आज मकर संक्रांतीचे पैसे वाटप फायनल झालेलं आहे। आज 13 जानेवारी 1:05 पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार आहेत। कारण भोगी निमित्त आज लाडक्या बहिणींना परत एकदा मोठी घोषणा केलेली आहे। 1500 रुपये जमा। परंतु काही महत्वाची बातमी तुम्हाला मी सांगणार आहे। बघा, ह्याच्यासोबतच लाडक्या बहिणींना आता गिफ्ट, मकर संक्रांती गिफ्ट अधिक साडी वाटप होणार आहे। पैठणी साडी वाटप होणार आहे। 10 जिल्हे आणि काही बँकांमध्येच पैसे येणार आहेत। मकर संक्रांत बोनस हा जाहीर झालेला आहे। लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात झालेली आहे। बघा, तुम्हाला मी आता मेसेज सुद्धा दाखवणार आहे। बघा, इथं बघू शकताय तुम्ही 7500 रुपयाचा मेसेज सुद्धा तुम्ही इथं बघू शकताय। कस्टमरच्या डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ 7500 क्रेडिटेड टू युअर अकाउंट, हा सगळ्यात मोठा आता क्रेडिट झालेला अकाउंटचा मेसेज आहे। बघा, काय काय लाडक्या बहिणींना टप्प्याटप्प्याने पैसे येत आहेत। 7500, परत 1500, परत 1500 असे मेसेज तुम्हाला येत आहेत। तर लक्षात घ्या, सगळ्यात मोठी अपडेट आहे आताची। कारण भोगी निमित्त उद्या मकर संक्रांत आहे आणि आज भोगी आहे। आजपासून मकर संक्रांत सणाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे काहीतरी गोड बातमी आता सरकारने दिलेली आहे। तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला सगळं वर्ष सुखाचं आणि गोड जाऊ। बघा, लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, तुम्हाला आपल्या चॅनलतर्फे साडी वाटप करणार आहोत। परत एकदा 10 साडी वाटप करणार आहोत। पहिला आपण 7 साड्या वाटप करत होतो, आता 10 साडी वाटप करणार आहोत। त्याच्यामध्ये जर तुम्हाला साडी पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणार आहे। पूर्ण व्हिडिओ बघा, तरच तुम्हाला सगळी डिटेल माहिती कळणार आहे। आता लाडक्या बहिणींना आज बघा, आजपासून 1:05 पुढे टप्प्याटप्प्याने पैसे येणार। कारण आज आणि उद्या बँका फुल चालू आहेत, सगळ्यांना पैसे मिळणार आहेत। 1500 रुपये जमा होणार। 1500 रुपयानंतर लगेच 3000 रुपये जमा होणार आहेत आणि लगेच तुम्हाला 1660 रुपये सुद्धा जमा होणार आहेत। हो, तर हे सगळे डिटेल माहिती तुम्हाला सांगणार आहे। याच्यासोबत कोणते ते 10 जिल्हे आणि कोणत्या त्या बँका आहेत ज्यांच्यामध्ये पैसे जमा होणार आहेत याची यादी तुम्हाला मी दाखवणार आहे। यासोबतच मकर संक्रांतीचं गिफ्ट आणि बोनस सुद्धा तुम्हाला मी आता सांगणार आहे। व्हिडिओ डिटेलमध्ये पाहायचा आहे। चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचं आहे। बघा, आता मी थोडक्यात सांगतो। आधी साडी वाटप कसं होणार आहे ते सांगतो तुम्हाला। बघा, आपल्या चॅनलकडून आपण साडी वाटप ऑलरेडी केलं आहे। 7 साड्या ज्यांनी हे सगळं डिटेल आपण केलं होतं। आता परत एकदा आपण ठरवलं की 10 साडी वाटप करायची। परंतु ते कधी मिळणार, कसं मिळणार सांगतो तुम्हाला। ज्या लाडक्या बहिणी आपला व्हिडिओ पूर्ण पाहतात, चॅनलला सबस्क्राईब करतात, व्हिडिओला लाईक करतात, व्हिडिओवरती चांगली कमेंट करतात आणि व्हिडिओ शेअर करतात, अशा ज्या 5 गोष्टी लाडक्या बहिणी करतायत त्यांनाच आपण साडी वाटप करत आहोत। बघा, परत एकदा ऐका, व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, व्हिडिओवरती कमेंट आणि व्हिडिओ शेअर, या सगळ्या गोष्टी ज्या करतील त्यांना 100% आपण पैठणी साडी वाटप हे करणार आहोत। मकर संक्रांती निमित्त आपण ऑलरेडी केलेलं आहे। आता बघा, मेसेज यायला सुरुवात झालेला आहे 7500 रुपयांचं। तुमच्याही सुद्धा मोबाईलवरती लवकरच मेसेज येणार आहे। पहिल्या टप्प्यात 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार। आताची सगळ्यात मोठी खबर आहे, पहिल्या टप्प्यातच 35 लाख महिलांना योजनेचे पैसे हे मिळणार आहे। त्यामुळे कुणीही टेन्शन घेऊ नका। आता वाटप हळूहळू सुरू झालेला आहे। आज पहिला टप्पा वाटप हे होणार आहे मकर संक्रांतीनिमित्त। जानेवारीचा हप्ता यासोबतच लगेच बघा, आम्ही तुम्हाला काय बोललो होतो, 1500 रुपयानंतर लगेच 3000 रुपये म्हणजे काय, तर 1500 रुपये मिळणारच। परंतु फेब्रुवारीचं सुद्धा, म्हणजे काही लाडक्या बहिणींना डायरेक्ट 3000 येणार आहेत। पण जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता दोन्ही मिळून डायरेक्ट 3000 आणि काही लाडक्या बहिणींना डिसेंबर जानेवारीचा हप्ता 3000, परत 1500 असेही वाटप होणार आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींना एकही हप्ता आलेला नाही त्यांना आधी 7500 येतील, मग डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा 3000 रुपये येणार आहे। बघा, असे म्हणून तुमच्या खात्यावरती पैसे ही यायला सुरुवात होणार आहे। परंतु काही महत्वाच्या इथं अपडेट्स आपण पाहणार आहोत। कोणाला मिळणार, काय मिळणार, सरसकट मिळणार का, ह्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, बँकेत आज कोणत्या गोष्टी तुम्हाला जाऊन करायच्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। बघा, सरसकट पैसे वाटप करा असा तर आदेश आहेच, परंतु त्याच्यामध्ये काही महत्वाचे आता आपण गोष्टी पाहणार आहोत ज्याच्यामध्ये आत्ताच अपडेट आलेले आहे। 10 मिनिटापूर्वी आपण लेटेस्ट बातमी आता आपण पाहत आहोत। अतिशय महत्वाची बातमी आहे, व्हिडिओ पूर्ण पहा। आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला आपल्याकडून तर गिफ्ट आहेच, परंतु सरकारकडून सुद्धा एक मोठं गिफ्ट आहे, ते सुद्धा तुम्हाला कळणार आहे। बघा, तुम्ही जर पळवत जर व्हिडिओ बघत असाल तर ते आम्हाला समजत आहे आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला साडी देणार नाही। लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणी पूर्ण व्हिडिओ प्रामाणिकपणे बघतील त्यांनाच ते सगळं गिफ्ट्स दिले जातील। आता बघा, सरकारकडून आता मोठी गिफ्ट लाडक्या बहिणींसाठी मिळणार आहे, ते म्हणजे पैसे आणि सोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता गॅसचे सुद्धा पैसे मिळणार आहेत। गॅस पैसे हे आता बघा, मकर संक्रांतीला तुम्हाला माहिती आहे की सगळ्यांना पैशाची गरज असते। लाडक्या बहिणींचा आवडता सण मकर संक्रांत हा असतो, त्यामुळे
त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे एकदम 3,000 रुपये बोनस म्हणून दिले जाणार आहेत. मकर संक्रांतीचा बोनस जानेवारी आणि फेब्रुवारी असं 3,000 रुपये मिळून एकदमच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपयांचा बोनस दिला जाणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना एकही हप्ता आला नाही त्यांच्यासाठी तर अतिशय महत्वाची बातमी, कारण त्यांना एकदम 10,500 नाही, कारण हा 10,500 तर हा फक्त जानेवारीपर्यंतच होतो. तर त्यांना डायरेक्ट आता जर आपण बघितलं तर 12,000 रुपये खात्यावरती येणार आहेत. हो, 12,000 कसे? 10,500 जानेवारीपर्यंतचे आणि इथून पुढचे फेब्रुवारीचे 1,500 म्हणजेच 12,000 रुपये त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, आता राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना अजून एक मोठं गिफ्ट, ते म्हणजे 20 लाख घरकुल घरे. बघा, घरकुल मंजूर झालेले आहेत, 20 लाख घरकुल मंजूर झालेले आहेत. याच्या संदर्भात मोठी अपडेट आहे. आता बघा, अदिती तटकरे मॅडम यांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा आणि आनंदाची बातमी दिलेली आहे लाडक्या बहिणींना. त्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत त्या म्हणाल्या आहेत की काय, आम्ही सरसकट कुणाचीही तिथं अर्ज पडताळणी करत नाही, परंतु जर कुणाची तक्रार आली तरच त्यांची अर्ज पडताळणी आम्ही करू अथवा आम्ही करणार नाही, असं त्यांचं मोठं विधान आहे. आणि त्यामुळं आता लाडक्या बहिणींना कुठेतरी दिलासा मिळालेला आहे. कारण सगळ्या लाडक्या बहिणी काय होत्या, थोड्याशा चिंतित होते की आमची पण सरसकट तपासणी होणार का. नाही, सरसकट तपासणी कोणाचीही होणार नाही. ज्या लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणीसाठी तक्रार येईल, आता बघा प्रामुख्याने जर आपण बघितलं तर ते 3 ते 4 जिल्हे आहेत जिथून ह्या तक्रारी जास्त येत आहेत. पहिला जिल्हा आहे धुळे, इथून जास्त तक्रारी आलेल्या आहेत. दुसरा आहे अमरावती, तिसरा आहे पालघर, परत आहे मुंबई. अशा काही जिल्ह्यांमधून तिथं भरपूर प्रमाणात लाडक्या बहिणीनिमित्त तक्रारी येत आहेत की या लाडक्या बहिणी पात्र नाहीत. तरी पण या अशा किती आहेत तर जवळपास 15 ते 20 लाख लाडक्या बहिणी आहेत ज्यांचं आता नवीन तक्रारी आलेल्या आहेत. आणि काही ठिकाणी तर अशी बातमी आहे की 60 लाख लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या लाडक्या बहिणी आता अपात्र ठरणार आहेत, कारण त्यांचं उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त जाणार आहे. आणि ते चेक कसं केलं जातंय, तर ते चेक तुमच्या बँकेतूनच केलं जातंय. आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे जर लिंक असेल तर त्याच्यावरनं कळलं जातंय की तुमचं इन्कम किती आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला तिथं बाद केलं जातंय. आणि ज्या लाडक्या बहिणी इतर कुठल्याही शासकीय दुसऱ्या योजना आहे त्यांचं जर हे घेत असतील, लाभ घेत असतील, जसं की संजय गांधी निराधार योजना, याचे जर कोणी लाभ घेत असेल तर त्यांना सुद्धा पैसे मिळणार नाहीत असं चाललं आहे. परंतु सध्या तर आपण बघितलं ज्यांना फक्त तक्रार येत आहेत त्यांनाच मिळत नाही, बाकीच्या सगळ्यांना हे पैसे मिळत आहेत. आणि माझी तर अशी इच्छा आहे की सरसकट पैसे हे लाडक्या बहिणींना मिळायला पाहिजे. आणि लाडक्या बहिणीसाठी खुशखबर म्हणजे आजपासूनच पैसे हे जमा होणार आहेत. कुणीही टेन्शन घेऊ नका, आजपासून तुमच्या खात्यावरती पैसे हे जमा व्हायला सुरुवात होणार आहेत. परंतु तुम्हाला एक महत्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे आधार कार्ड तुमचं अपडेट करून घ्या. आधार कार्डवरची माहिती ही अपडेटेड असली पाहिजे, मोबाईल नंबर तुमचाच असला पाहिजे जेणेकरून तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल. आणि तो आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक असणं खूप गरजेचं आहे. एकदा क्रॉस व्हेरीफाय करून घ्या, कारण 20 ते 25 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना तिथं अजून सुद्धा आधार कार्ड लिंकला प्रॉब्लेम येत आहे. आता बघा, राहिलेल्या सगळ्या लाडक्या बहिणींना टप्प्याटप्प्याने पैसे वाटपाचा कार्यक्रम हा होणार आहे. आजपासून पुढे सुरुवात होणार आहे. 1 वाजल्यापासून पुढे टप्प्याटप्प्याने पैसे येतील. 1 वाजता पैसे येतील, परत 3 वाजता, 5 वाजता असे आज आणि उद्यामध्ये सरळ टप्प्याटप्प्याने पैसे वाटपाचा कार्यक्रम हा सुरू राहणार आहे. कुणी टेन्शन घेऊ नका, सगळ्यांना पैसे वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. आता बघा, ते जिल्हे कोणते आहेत, 10 जिल्हे तुम्हाला मी सांगणार आहे. पहिला आहे म्हणजे रायगड, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, जालना, मुंबई उपनगर, नाशिक. तिकडे जर बघितलं आपण तर छत्रपती संभाजीनगर, धाराशिव. पुढे आपण बघितलं तर तिकडे गडचिरोली. आणि इकडे जर आपण बघितलं तर भरपूर ठिकाणी असे आज वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आम्ही तुम्हाला सांगू तुमच्या इथे पैसे येणार आहेत का नाही. आता कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत ते तुम्हाला सांगतोय. सगळ्यात महत्वाची ज्या बँक आहेत त्याच्यामध्ये पैसे पडणार आहेत ते म्हणजे एसबीआय. एसबीआय मध्ये पहिले पैसे पडतील, नंतर बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, नंतर आपण जर बघितलं आयसीआयसीआय, ऍक्सिस बँक, एचडीएफसी आणि पोस्टाचं खातं. ज्यांचं पोस्टाचं खातं आहे त्यांच्या सुद्धा खात्यामध्ये पैसे हा पडणार आहेत. आता याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असतील तर नक्की विचारा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओवरती कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा. 100% तुम्हाला सुद्धा आपल्याकडून साडी ही गिफ्ट मिळणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.